म्हणजे कंटिन्युअसली गेल्या 10 वर्षात कंटिन्युअसली क्वेश्चन आहेत, म्हणजे दरवर्षी निदान एक तरी क्वेश्चन यावर आहे. हे सगळे इंटरनल सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनच आपल्याला स्टडी करायचं आहे. अप्रॉक्सिमेटली JNK टेररिझमवर गेल्या 10 वर्षामध्ये ऑलरेडी 3 वेळा क्वेश्चन आलेले आहे. 2023, 21 आणि 2019 मध्ये टेररिस्ट जे असतात ते त्यातून कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात, जेणेकरून सिक्युरिटी एजन्सीजला ते टॅप करता येत नाही. त्यामुळं सोशल मीडिया इज अ व्हेरी बिग चॅलेंज फॉर राईट नो. पोलीस असतील किंवा CRPF असेल, ह्या तुमच्या एजन्सीज आहेत ज्या तुमच्या इंटरनल सिक्युरिटी मॅनेजमेंटसाठी आपण वापरल्या जातात. ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिझम याच्या लिंकेजेसवर, याच्या जी लिंक आहे ह्या लिंकवर क्वेश्चन येतो आणि तीच गोष्ट जनरली टेररिस्ट किंवा नॉन स्टेट ॲक्टर्स एक्सपेक्ट करत असतात. हेट्रेड जो क्रिएट झालेला आहे ह्याच्यामुळे जी आपली एक सायकोलॉजिकल युनिटी आहे भारतामध्ये ती डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते आणि हीच सायकोलॉजिकल युनिटी जेव्हा डिस्टर्ब होते तेव्हा इंटरनल सिक्युरिटीला चॅलेंजेस निर्माण व्हायला सुरुवात होतात. ओव्हरऑल ज्या एजन्सीज आणि लिगल फ्रेमवर्क्स आहेत, जे ॲक्ट आहेत, हे कायदे आहेत, ह्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. ड्रोन्सचा क्रॉस बॉर्डर क्राईममध्ये यूज केला जातो, ह्याच्यावर ऑलरेडी UPSCमध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ह्युमन राईट्सचा बॅलन्स पण साधणं गरजेचं आहे आणि इंटरनल सिक्युरिटीला जे थ्रेट निर्माण झाले ते मॅनेज करणं पण गरजेचं आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे लॉज आपल्याला स्टडी करायचे असतात. हाय गाईज, वेलकम टू डायमेन्शन IAS. UPSC आणि MPSC न्यू पॅटर्नच्या सिलेबस डिसेक्शनमध्ये आज जो आपण टॉपिक स्टडी करणार आहे तो म्हणजे सिक्युरिटी आहे. GS3चा टॉपिक आहे आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. अप्रॉक्सिमेटली 50 मार्काला हा सेक्शन येतो UPSCमध्ये. तेवढंच कदाचित MPSC पॅटर्नमध्ये येईल किंवा MPSC न्यू पॅटर्नमध्ये येईल. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये इफर्ट्स कमी आहेत. अप्रॉक्सिमेटली 8 ते 9 टॉपिक आहेत जे तुम्हाला व्यवस्थित स्टडी केले तर जे 4 क्वेश्चन आले आहेत ते तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकता. मग आता पहिल्यांदा ओव्हरऑल एक फ्रेमवर्क लक्षात घेऊ, मग पुढेच आपण डिस्कस करूया. जेव्हा आपण सिक्युरिटीचा विचार करतो तेव्हा जनरली सिक्युरिटी जी आहे 2 प्रकारची असते. एक एक्सटर्नल सिक्युरिटी आणि दुसरी असते इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे. जी एक्सटर्नल सिक्युरिटी जी असते ती जनरली IR म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये विचारली जाते. त्यामुळे हा जो आत्ताचा जो सिलेबस पॉईंट आहे, मग हा सिलेबस पॉईंट काय आहे तर आपल्याला लक्षात येते स्प्रेड ऑफ म्हणजे एक्स्ट्रीमिझम आपल्याला स्टडी करायचं आहे. रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर्स जे चॅलेंजेस क्रिएट करतात इंटरनल सिक्युरिटीमध्ये. चॅलेंजेस इन इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क्स. रोल ऑफ मीडिया अँड सोशल नेटवर्किंग साईट्स. सायबर सिक्युरिटी. मनी लॉन्ड्रिंग. हे सगळे इंटरनल सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनच आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज. कुठले सिक्युरिटी चॅलेंजेस म्हणजे जे बॉर्डर एरियाज आहेत त्यांचं मॅनेजमेंट सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि त्यातमध्ये पण स्पेसिफिकली ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिझमचं लिंकेज यावर क्वेश्चन आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज यांचा रोल. म्हणजे जेव्हा आपण विचारात घेतो तर आत्ता जर आपण विचारात घेतलं तर एक्सटर्नल जी सिक्युरिटी आहे ती IR इंटरनॅशनल रिलेशनमध्ये येते. तर आपल्याला जो आत्ता पार्ट GS3मध्ये करायचा आहे तो इंटरनल सिक्युरिटी करायचा आहे. आता इंटरनल सिक्युरिटी करताना महत्त्वाच्या लेवलला ऑलरेडी आपण सिलेबसमधून आपल्याला अंदाज आला आहे, पण थोडंसं ब्रॉड लेवलला सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे टेररिझम. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कंटिन्युअसली याच्यावर क्वेश्चन येतात. टेररिझममध्ये पण स्पेसिफिकली जर विचारात घेतला तर JNK मधलं टेररिझम याच्यावर क्वेश्चन येतात. अप्रॉक्सिमेटली JNK टेररिझमवर गेल्या 10 वर्षामध्ये ऑलरेडी 3 वेळा क्वेश्चन आलेले आहे. 2023, 21 आणि 2019 मध्ये. त्यानंतर टेररिझम अँड ऑर्गनाइज क्राईम. टेररिझम अँड ऑर्गनाइज क्राईम याच्या रिलेशनवर क्वेश्चन आलेले आहेत. ते अप्रॉक्सिमेटली म्हणजे फॉर एक्झाम्पल नार्को टेररिझममध्ये 2025ला क्वेश्चन, 2024ला क्वेश्चन आलेला आहे. टेरर फंडिंगवर 2023मध्ये क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. टेररिझम अँड ऑर्गनाइज क्राईमवर 2022मध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर ह्या ज्या लिंकेजेस आहेत त्याच्यावर आणि डायरेक्ट टेररिझमवर क्वेश्चन आलेले आहेत ते अप्रॉक्सिमेटली 2022, 2025, 2020, 2017 म्हणजे कंटिन्युअसली गेल्या 10 वर्षात कंटिन्युअसली क्वेश्चन आहेत, म्हणजे दरवर्षी निदान एक तरी क्वेश्चन यावर आहे. म्हणजे हे जर 2 चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केले तर मिनिमम 2 क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकता. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटीचा पुढचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, ज्याला आपण नक्सलिझम पण म्हणू शकतो. तर नक्सलिझम इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आता जनरली नक्सलिझम जो कधी उदय झाला, कुठं झाला यावर जनरली क्वेश्चन आता येत नाहीत. तर त्याचं जे चेंजिंग नेचर आहे त्या चेंजिंग नेचरवर जनरली क्वेश्चन येतो. तर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे आता गेल्या काही वर्षांमध्ये 2025, 2022, 2020, 2019 यावर क्वेश्चन ऑलरेडी आलेले आहेत. तर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हा खूप महत्त्वाचा टॉपिक बनून जातो. त्यानंतर जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे सायबर सिक्युरिटी. ठीक आहे. म्हणजे आत्ताचं जर रिसेंटवाला थ्रेट कुठले असेल तर सायबर सिक्युरिटी किंवा सायबर चॅलेंजेस, सायबर थ्रेट्स या पॉईंट ऑफ व्ह्यून आपण विचार करू शकतो. ज्याला आपण डिजिटल थ्रेट्स पण म्हणू शकतो. त्यामध्ये पण स्पेसिफिकली सोशल मीडियाचा जो पार्ट आहे त्याचं जे हेट्रेड क्रिएशन आहे, फेक न्यूज आहे, प्रपोगंडा आहे किंवा त्यांचं जे एंड टू एंड एन्क्रिप्शनचे जे ॲप्स आहेत ज्याच्यामुळं
एक कम्युनिकेशन इझी झाले नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे टेररिस्ट जे असतात ते त्यातून कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात, जेणेकरून सिक्युरिटी एजन्सीजला ते टॅप करता येत नाही. त्यामुळं सोशल मीडिया इज अ व्हेरी बिग चॅलेंज फॉर राईट नो. तर सायबर सिक्युरिटीवर कंटिन्युअसली क्वेश्चन आहेत. म्हणजे जर आपण विचारात घेतलं तर 2022, 2020, 2019, 2018 सोशल मीडियावर, 2024, 2017 या इवन क्रॉस बॉर्डर सायबर अटॅक्सवर 2022, म्हणजे एव्हरी इयर म्हणजे प्रत्येक वर्षी सायबर सिक्युरिटीवर जनरली क्वेश्चन. म्हणजे आपण दोन गोष्टी तर इथं डेसिफर केल्या, टेररिझम किंवा ऑर्गनाइज क्राईम याच्यावर क्वेश्चन दरवर्षी येतोच. सायबर सिक्युरिटीवर जनरली प्रत्येक वर्षी क्वेश्चन आपल्याला दिसतोच आहे. त्यानंतर जर आणखी नेक्स्ट जे इंटरनल सिक्युरिटी चॅलेंज आहे ते सेपरेटिस्ट मुवमेंट आहे. सेपरेटिस्ट मुवमेंट, आता सेपरेटिस्ट मुवमेंटमध्ये आपल्याला 2 रिजन जनरली स्टडी करावे लागतात. पहिला आहे नॉर्थ ईस्ट जो इंडिया आहे तो, आणि सेकंड आहे JNK. सेपरेटिस्ट टेंडन्सीज म्हणजे काय की असे भाग किंवा अशा मुवमेंट्स ज्या इंडियापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करतात. तर फॉर एक्झाम्पल नागालँड आहे, ते वेगळं स्वतःचं अस्तित्व मानतात, किंवा आझाद जेव्हा काश्मीरचा एक विचार झाला होता तेव्हा. तर सेपरेटिस्ट मुवमेंटमध्ये हे 2 एरियाज आहेत. आता रिसेंटलीच नॉर्थ ईस्ट इंडियाच्या सेपरेटिस्ट मुवमेंटवर 2025मध्येच क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण विचारात घेतलं तर बॉर्डर मॅनेजमेंट, बॉर्डर इश्यूजचा अर्थ काय लक्षात घ्या. आपल्या 2 कंट्रीजमधला बॉर्डर इश्यूज हा ह्याचा डोमेन नाही आहे. बॉर्डर इश्यूजमध्ये जेव्हा ते पोरस बॉर्डर असतात, इल्लिगल मायग्रेशन होतं, इल्लिगली जे गुन्हेगार असतात ते क्रॉस करतात, पोरस बॉर्डर ज्याला आपण म्हणतो इझिली क्रॉस करतात आणि भारतामध्ये येऊन इथं काहीतरी क्राईम करतात, टेररिस्ट मुवमेंट्स करतात. तर याला जे आपण म्हणतो ना हे बॉर्डर इश्यूज, म्हणजे बाहेरच्या देशांमुळे भारतामध्ये जे काही क्राईम घडतात ते जे आहेत ते इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस इन द बॉर्डर एरियाज, हा तो जो मुद्दा आहे. तर ह्या बॉर्डर इश्यूवर जनरली क्वेश्चन येत आहेत. आता म्यानमारवर 2019मध्ये आलता क्वेश्चन, चायना आणि पाकिस्तानच्या बॉर्डर इश्यूवर 2024, 2018वर क्वेश्चन आलता, आणि बॉर्डर मॅनेजमेंटवर 2017मध्ये क्वेश्चन आलता. तर हा पण एक इम्पॉर्टंट इश्यू आहे. तर मोजून एवढाच पार्ट आहे जो तुम्हाला इंटरनल सिक्युरिटीमधल्या चॅलेंजेसवर डिस्कस करायचा आहे. आता ही एन्श्युअर करण्यासाठी म्हणजे इंटरनल सिक्युरिटी एन्श्युअर करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे त्याचं लीगल फ्रेमवर्क, म्हणजे आपण कोणते लॉज करतो आणि ते लॉ इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्या कोणकोणत्या एजन्सीज काम करतात. ठीक आहे. म्हणजे लीगल फ्रेमवर्क म्हणजे काय, UAPA असेल. ठीक आहे. तर हा जो कायदा आहे म्हणजे याच्यावर जनरली क्वेश्चन आलेला पण आहे UAPAवर. ठीक आहे. आणि UAPA आणि ह्युमन राईट्सचा कसा बॅलन्स केला जाईल अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. तर लीगल फ्रेमवर्कवर क्वेश्चन येतो, आणि एजन्सीज म्हणजे रॉ असेल किंवा पोलीस असतील किंवा CRPF असेल, ह्या तुमच्या एजन्सीज आहेत ज्या तुमच्या इंटरनल सिक्युरिटी मॅनेजमेंटसाठी आपण वापरल्या जातात. तर याच्यावर जनरली क्वेश्चन होतात. तर एवढेच टॉपिक आहेत जे तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचे. आता ह्याचं थोडंसं आणखी डेसिफर करता येईल. म्हणजे आता ऑलरेडी आपण हे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत, याचं फक्त डिटेलिंग करायचं आहे जेणेकरून आपल्याला अंदाज येऊन जाईल. आता एक्स्ट्रीमिझम म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की याच्यामध्ये जे सोशिओ इकॉनॉमिक कॉजेस आहेत म्हणजे त्याची कारणं काय, मग पॉवर्टी असेल, इनजस्टिस असेल, एम्प्लॉयमेंट असेल, हे माहीत असणं अपेक्षित आहे. रिजनल डिस्पॅरिटी म्हणजे प्रादेशिक असमानता जी आहे ती कशी काय या गोष्टींसाठी कारणीभूत ठरली. पॉलिटिकल निग्लेक्ट म्हणजे बऱ्याच वेळा राजकारण केलं जातं, पॉलिटिक्स केलं जातं, लोकांना भडकवलं जातं. त्यानंतर गव्हर्नन्स फेल्युअर, बेसिक गरजा पूर्ण केल्या जात नाहीत, हे कसं याचं कारण घडतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर्स. स्टेट आणि नॉन स्टेट ॲक्टर्स जे इंटरनल सिक्युरिटीला चॅलेंज, म्हणजे स्टेट म्हणजे काय, जे लीगल एंटिटी आहे म्हणजे एखादा देश. नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे काय की जो कुठल्याही एखादी ऑर्गनायझेशन, एखादा इंडिव्हिज्युअल जो कुठल्याही देशाचा मेंबर नाही आहे त्याला आपण नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणतो. जनरल फॉर एक्झाम्पल टेररिस्ट हे नॉन स्टेट ॲक्टर्स असतात. तर फॉरेन स्टेट बॅक टेररिझम, प्रॉक्झी वॉर्स, ह्या गोष्टी स्टडी करणं गरजेचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर एक्सटर्नल फंडिंग, आर्म्स स्मगलिंग आणि क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन, हा खरं म्हणजे तर ऑर्गनाइज क्राईमचा पार्ट आहे. पण आपण ऑलरेडी बघितलं की ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिझम याच्या लिंकेजेसवर, याच्या जी लिंक आहे ह्या लिंकवर क्वेश्चन येतो. त्यामुळे ही गोष्ट नॉन स्टेट ॲक्टर्स आणि स्टेट ॲक्टर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण आपल्याला स्टडी करावी लागते. त्यानंतर टेरर ग्रुप, सेपरेटिस्ट मुवमेंट, क्रिमिनल सिंडिकेट म्हणजे जे काही ऑर्गनाइज क्राईमचे ग्रुप्स आहेत, आणि सायबर वॉरफेअर. आता ह्या गोष्टी वेगळ्या करता येत नाही आहेत. म्हणजे पूर्वी आपण करू शकतो होतो की बाबा हा इंडिपेंडेंटली स्टडी करायचा, ही गोष्टी इंडिपेंडेंट, तसं आता करू शकत नाही. ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिझम हे एकत्र इंटरलिंक्ड गोष्टी आहेत. त्यामुळे त्या इंटरलिंक पॉईंट ऑफ व्ह्यूनंच तुम्हाला स्टडी कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. एन्क्रिप्टेड ॲप्स आपण ऑलरेडी डिस्कस केले की बाबा तुमचा एंड टू एंड इन्क्रिप्शन असतो, मेसेज तसा केला जातो, त्यामुळे टॅप करता येत नाही. डार्क नेट आहे, मिसइन्फॉर्मेशन आहे, मिसइन्फॉर्मेशन, फेक न्यूज, ह्याच्यामुळं काय होतं, एक प्रोपगंडा नॅरेटिव्ह सेट केलं जातं जेणेकरून इथल्या लोकांमध्ये एक गैरसमज किंवा इथल्या लोकांना भडकवलं जातं.
आता याच गोष्टीला आपण थोडंसं एक्सटेंड केलं तर हा सिलेबसचा मुद्दाच आहे कम्युनिकेशन नेटवर्क अँड रोल ऑफ मीडिया, सोशल नेटवर्किंग साईट्स. तर सोशल मीडिया फॉर रॅडिकलायझेशन अँड मिसइन्फॉर्मेशन. म्हणजे आजकाल जर बघितलं सोशल मीडिया कशाच्या बेसिसवर वर्क करतो, अल्गोरिदमच्या बेसिसवर. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही बघितलं तर त्याच पद्धतीचे व्हिडिओज, त्याच पद्धतीच्या रील्स तुम्हाला दिसायला लागतात, कंटिन्युअसली दिसायला लागतात. त्यामुळे तुमचा ब्रेन त्या पद्धतीनेच ट्रेन व्हायला जातं. म्हणजे तुम्ही रॅडिकलायझेशन, एखादा एक्स्ट्रीम विचार करायला सुरुवात करता. मिसइन्फॉर्मेशन, फेक न्यूज त्याच पद्धतीच्या यायला सुरुवात होतं. आणि यामुळे काय होतं, एक नॅरेटिव्ह सेट होतं. फेक न्यूजमुळे नॅरेटिव्ह सेट झाल्यामुळे काय होतं की लोकांमध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीजबद्दल एक हेट्रेड क्रिएट व्हायला सुरुवात होतं. आणि तीच गोष्ट जनरली टेररिस्ट किंवा नॉन स्टेट ॲक्टर्स एक्सपेक्ट करत असतात. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला सोशल मीडिया स्टडी करायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. फेक न्यूज, प्रोपगंडा, सेन्सेशनलिझम. आता आजकाल जर बघितलं तर नॉर्मल जे तुमचे ट्रॅडिशनल मीडिया आहेत, ट्रॅडिशनल मीडिया म्हणजे कोणते, टी व्ही असेल, प्रेस असेल, हे पण एक कॉन्फ्लिक्ट नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतात एखादं पॉलिटिकल इंटरेस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूनं, की बाबा ही पार्टी चांगली आहे, ही पार्टी चांगली नाही आहे, या पद्धतीनं, किंवा ही कम्युनिटी चांगली आहे, ही कम्युनिटी चांगली नाही आहे. तर हे जे नॅरेटिव्ह आहे ह्याला आपण सेन्सेशनलिझम पण म्हणू शकतो. त्या सेन्सेशनलिझम, फेक न्यूजमुळं सगळं हेट्रेड जो क्रिएट झालेला आहे, ह्याच्यामुळे जी आपली एक सायकोलॉजिकल युनिटी आहे भारतामधली, ती डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. आणि हीच सायकोलॉजिकल युनिटी जेव्हा डिस्टर्ब होते तेव्हा इंटरनल सिक्युरिटीला चॅलेंजेस निर्माण व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे, जो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, सायबर सिक्युरिटी, मनी लॉन्ड्रिंग. सायबर सिक्युरिटीमध्ये कुठल्या प्रकारचे थ्रेट्स आहेत, म्हणजे सायबर थ्रेट्स, त्याचे टाईप्स, हे स्टडी करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यावर इंडिव्हिज्युअल क्वेश्चन येणार का, फिशिंग म्हणजे काय किंवा रॅन्समवेअर म्हणजे काय, हे कदाचित MPSC न्यू पॅटर्नला हे अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय फिशिंग, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय रॅन्समवेअर, आणि डिस्कस द मेजर टू कंट्रोल और टू काउंटर द अटॅक्स ऑफ फिशिंग. तर ह्या पद्धतीचे क्वेश्चन MPSC न्यू पॅटर्नला सिम्पलवाले येऊ शकतात, पण UPSCला असे क्वेश्चन येणार नाही. UPSCला ब्रॉड क्वेश्चन येतात. ठीक आहे. त्यानंतर हे कंट्रोल करण्यासाठी काही एजन्सीज आहेत, लॉज आहेत, CERT सारखे, तर ते तुम्हाला स्टडी करावे लागतात. आता स्पेसिफिकली CERT डायरेक्ट क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी ना MPSCमध्ये ना UPSCमध्ये, पण ओव्हरऑल ज्या एजन्सीज आणि लिगल फ्रेमवर्क्स आहेत, जे ॲक्ट आहेत, हे कायदे आहेत, ह्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. तर ती त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सायबर सिक्युरिटी आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर जे मनी लॉन्ड्रिंग आहे, ते मनी लॉन्ड्रिंग कसं घडतं, मग हवाला असेल, शेल फर्म्स असतील, क्रिप्टोकरन्सीज असेल, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो MPSC न्यू पॅटर्नमध्ये स्पेसिफिकली, की कशा पद्धतीचे चॅनल्स वर्क करतात. पण UPSCमध्ये ह्या पद्धतीचा क्वेश्चन येणं जरा अवघड आहे. पण ओव्हरऑल मनी लॉन्ड्रिंग, त्याचे मेजर्स, टाईप्स आणि त्याच्यावरचे सोल्युशन, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने UPSCमध्ये क्वेश्चन येणार. त्यानंतर जे रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स आहेत, मग PMLA असेल किंवा FATF असेल, एक ग्लोबल फ्रेमवर्क असेल, एक नॅशनल फ्रेमवर्क असेल, याच्यावर क्वेश्चन येतात. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, सायबर सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सायबर सिक्युरिटी अँड मनी लॉन्ड्रिंग. तर हे गोष्टी स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर बॉर्डर एरियाचं मॅनेजमेंटचं आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे, की पोरस बॉर्डर, वेगवेगळे लोक जे इन्फिल्ट्रेट होतात, स्मगलिंग केलं जातं, इलिगल मायग्रेशन होतं. आणि ह्यामुळं जेव्हा बाहेरचे लोक ह्या सोसायटीमध्ये येतात, इलिगली येतात, क्रिमिनल्स येतात, तेव्हा इथं जे चॅलेंजेस तयार होतात भारतामध्ये बॉर्डर एरियाजमध्ये, तर त्याला आपण सिक्युरिटी चॅलेंजेस इन बॉर्डर एरियाज म्हणतो. आणि त्याचं जे मॅनेजमेंट आहे, ते मॅनेजमेंट करायची जबाबदारी वेगवेगळे सिक्युरिटी, मग ते ITBP असेल, BSF असेल, तर ह्या वेगवेगळ्या एजन्सीज हे हँडल करत असतात. ऑलरेडी आपण हे डिस्कस केले, ऑर्गनाइज क्राईम अँड टेरर नेक्सस, त्यामध्ये नार्को टेररिझम, ह्याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आर्म्स ट्रेड खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर आता जर ड्रोन्सचा जर विचार केला तर ड्रोन्सचा वापर तुफान वाढतोय आणि ह्या ड्रोन्सचा क्रॉस बॉर्डर क्राईममध्ये यूज केला जातो. ह्याच्यावर ऑलरेडी UPSCमध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. MPSCमध्ये पण हा क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. त्यानंतर बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर आणि कम्युनिटी एंगेजमेंट. मग आता ह्या सगळ्यांना सोल्युशन काय, की तुम्ही त्या बॉर्डरवर काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करा आपल्या साईडला आणि तिथं लोकांना वसवायला सुरू करा, जेणेकरून एक व्हिजिलन्स राहील, जेणेकरून तिथं येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष राहील. ठीक आहे. आणि ह्यातमधूनच तुमची एक सिक्युरिटीचा म्हणजे सिक्युरिटी एजन्सीजला मदत व्हायला सुरुवात होईल. तर ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बॉर्डर एरियाचं मॅनेजमेंट लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, सिक्युरिटी फोर्सेस, म्हणजे कुठल्या सिक्युरिटी फोर्स. आता प्रत्येक सिक्युरिटी फोर्सवर क्वेश्चन येणार आहे का, नुसतं CRPFवर क्वेश्चन येणार आहे का, नुसतं CISFवर क्वेश्चन आहे, तसं येण्याची पॉसिबिलिटी नाही MPSCमध्ये ना UPSCमध्ये. पण ब्रॉड लेवलला सिक्युरिटी एजन्सीज किंवा इंटेलिजन्स एजन्सीज किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज यावर डायरेक्टली क्वेश्चन येतो. याचा अर्थ प्रत्येक एजन्सीचं ज्युरिस्डिक्शन काय आहे किंवा त्याचे फंक्शन्स काय आहेत, एवढं जरी तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तरीसुद्धा तुम्ही सिक्युरिटी एजन्सीजवरचा क्वेश्चन व्यवस्थित हँडल करू शकता. ठीक आहे. आता हे सगळं हँडल करण्यासाठी तुम्हाला लागणारा आहे लीगल फ्रेमवर्क. म्हणजे आता जर फॉर एक्झाम्पल विचार केला, पोलीस हा स्टेट सब्जेक्ट आहे, पण जर CAPF बघितलं तर हे सेंटरचं ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं. तर या दोघांचं कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. पण हे कोऑर्डिनेशन करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहेत, वेगवेगळे कायदे लागणार आहेत. तर हे कायद्यांचं जे तुमचं
एक फ्रेमिंग असेल किंवा कायद्यांचं जे लीगल फ्रेमवर्क असेल ते स्टडी करणं गरजेचं आहे. पण ह्यामध्ये स्पेसिफिकली काय होणार, एखादा कायदा जेव्हा फॉर एक्झाम्पल टेररिझमवर एखादा कायदा केला किंवा एक्स्ट्रीमिझमवर एखादा कायदा केला, इंटरनल सिक्युरिटी चॅलेंज हँडल करण्यासाठी एखादा कायदा, तो जनरली स्ट्रिक्ट असतो आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्त जे व्हायोलेशन होऊ शकतं ते ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होऊ शकतं. त्यामुळे ह्युमन राईट्सचं म्हणजे एखाद्याला पकडलं पटकन आणि जेलमध्ये टाकलं काही कारण काढ, याचा मिसयूज होऊ शकतो. त्यामुळे ह्युमन राईट्सचा बॅलन्स पण साधणं गरजेचं आहे आणि इंटरनल सिक्युरिटीला जे थ्रेट निर्माण झाले ते मॅनेज करणं पण गरजेचं आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे लॉज आपल्याला स्टडी करायचे असतात. ठीक आहे. सो ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जर बघितलं ब्रॉड लेवलला अप्रॉक्सिमेटली 8 ते 9 टॉपिक असे आहेत जे तुम्हाला स्टडी करायचे आहेत आणि तुम्हाला जे येणारे 4 क्वेश्चन आहेत ते तुम्ही इझिली हँडल करू शकता. म्हणजे 50 मार्काचा हा जो सब्जेक्ट आहे हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. त्यामुळं हे टॉपिक्स व्यवस्थित करा. मोजून 7-8 दिवसामध्ये हा कंप्लीट होणारा सब्जेक्ट आहे. सो डोंट इग्नोर इट. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.